नमस्कार मित्रांनो. तूळ राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ काय असेल? तुमचं वैवाहिक जीवन, लव्ह लाईफ, शरीर स्वास्थ्य, करिअर या संदर्भातला हा जो महिना आहे, हा नेमका कशाप्रकारे जाईल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या शरीर स्वास्थ्याबद्दल विचार करू, म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे किंवा तो तुमचा अष्टमेशसुद्धा आहे, हा तुमचा भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 7 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे, याचप्रमाणे तिथे मंगळ सुद्धा येणार आहे दिनांक 13 तारखेनंतर. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी तुमची धावपळ जास्त होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. म्हणजे जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भात जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह तुम्ही राहाल, की ज्याचे चांगले परिणामसुद्धा तुम्हाला मिळतील. याचप्रमाणे थोडंसं या महिन्याच्या 15-16 तारखेनंतर आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, लागणं, कापणं, खरचटणं किंवा अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग तुम्हाला या महिन्याच्या 15 तारखेनंतर येण्याची शक्यता जास्त आहे. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये स्ट्रेस, टेन्शन वगैरे काही जाणवणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. पंचमेश जो शनी आहे, जो की तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, तो पंचम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये आहे, मात्र तो आता वक्री झालेला आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की भाग्यात भ्रमण करतोय दिनांक 7 तारखेनंतर, तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि जो रवी आहे भाग्यात भ्रमण करतोय 17 तारखेनंतर, तो तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या चारही ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यातलं जे तुमचं आर्थिक स्थैर्य असेल हे नॉर्मल असेल. म्हणजे अगदी काय खाली पण नसेल किंवा अगदी काय खूप चांगलं होईल असाही भाग नाही. मुळामध्ये तुम्हाला स्वतःचे खर्चांवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जे खर्च तुमचे कधी-कधी अवाजवी होऊन जातात त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये ट्रेडिंग करा, शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करू नका. शनी जो वक्री झालेला आहे तो तुम्हाला फायनान्शियल क्रंचेस वगैरे घेऊन येईल. तर या संदर्भात खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि थोडीशी मेहनत तुम्हाला थोडीशी जास्त करावी लागेल, जेणेकरून तुमचं इन्कम व्यवस्थित होईल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये तो वक्री असणार आहे. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, ज्या वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठलीही महत्त्वपूर्ण कामं या महिन्यात हाती घेऊ नका, ती पूर्ण होताना थोडीशी कठीण होऊन बसतील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित राहतील. फक्त छोटे मोठे ज्याला आपण चहाच्या कपातले वादळ म्हणतो तसे काही प्रसंग या महिन्यात देऊ शकतील, परंतु त्याचे फारसे मोठे परिणाम तुमच्या नातेसंबंध किंवा प्रेम संबंधावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही चांगले व्यवस्थितपणे एफर्ट द्या, प्रयत्न केला, त्याप्रमाणे तुम्हाला यश मिळेल आणि विद्यार्थी वर्गासाठी तसा काही प्रॉब्लेम या महिन्यामध्ये दिसून येत नाही. याचप्रमाणे जे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो सप्तमेश आहे मंगळ, हा तुमच्या सप्तमातच भ्रमण करतो आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. साधारण गेल्या 10-12 दिवसामध्ये तुम्ही अनुभवलेलं असेल की जे तुमचे वैवाहिक विद्यार्थी तुमच्यावर थोडेसे हावी झालेले आहेत. तुमच्या दोघांमध्ये वादविवाद, कटकटी या थोड्याशा वाढलेल्या आहेत. या महिन्याच्या जवळजवळ 14-15 तारखेपर्यंत अशाच प्रकारचा काही अनुभव येईल. त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करणं, बॅकफूटला जाणं ही गोष्ट गरजेचं राहील, कारण तसं तुम्ही केलं नाही तर त्याचे परिणाम थोडेसे वेगळे मिळू शकतील. काळजी घ्या, कारण तुमच्या राशीकरता गुरुचं पाठबळ सध्या नाही आहे. गुरु जो आहे तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. या अन्वये थोडंसं ॲडजस्ट करणं गरजेचं राहील. साधारण 15-16 तारखेनंतर तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारावर जे रॅफो आहे किंवा तुमचे नातेसंबंध पूर्ववत होतील. मात्र 14-15 तारखेनंतर तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या दशम स्थानामध्ये 17 तारखेनंतर रवी भ्रमण करणार आहे, 7 तारखेनंतर शुक्र भ्रमण करणार आहे आणि 20 तारखेनंतर दशमातून जो बुध आहे तुमच्या लाभस्थानात जाणार आहे. एकत्रित सांगायचं झालं तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. म्हणजेच तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर तुम्हाला चांगली मदत वगैरे मिळू शकेल. तुमच्या कामाचा दबदबा वाढेल किंवा काही चांगलं बेटर हॅपनिंग ज्याला आपण म्हणतो
म्हणजे तुमच्या कामाची योग्य दाद दिली जाईल, कौतुकाची थाप तुम्हाला मिळेल, जेणेकरून एक उत्साह तुमच्यामध्ये नक्की येईल. कारण तुमची जी रास आहे समाजशील रास आहे, तुमच्या राशीला एक्सपोजर खूप चांगलं मिळतं. तर अशाच प्रकारचा एक्सपोजर तुम्हाला या महिन्याच्या साधारण 16-17 तारखेनंतर निश्चित मिळेल. म्हणजेच जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये हा जो महिना तो बराचसा चांगला राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि वैवाहिक जीवनाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत किंवा प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या 10व्या स्थानाबरोबर भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान नक्की करू शकता. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमची कामाच्या संदर्भात गोष्टी या बऱ्याचशा सकारात्मक दिसून येतील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय महत्त्वाचा, अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र जो की भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह जो की शनी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं जी की होत नाहीत, ज्याबद्दल मनामध्ये थोडेसे प्रश्नचिन्ह आहेत, या दरम्यान नक्की हाती घ्या. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक स्थळांना, देवळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. आणि जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचे काही इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. भविष्य काळामध्ये काही ज्ञान तुम्हाला मिळू शकेल. स्वप्नामधून किंवा काही गोष्टींमधून तुम्हाला त्याचा काही आभास निर्माण होऊ शकतील. नक्की त्याच्यावरती काम करा. या दरम्यान जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तर शुक्र शनीचा हा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि जो शनी तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. याचप्रमाणे शुक्र जो की तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि नेपच्यून जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करेल, यांचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. तुमच्या कामानिमित्त ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही असाल त्यामध्ये समाजासमोर येणं, तुमच्या कामाचा कौतुक होणं, फिरणं वगैरे अशा प्रकारच्या खूप चांगल्या गोष्टी होतील. त्याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले तुम्हाला मिळतील आणि चांगले लाभसुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. तर रवी शनीचा खास करून जो त्रिकोण योग होणार आहे तुमच्या भाग्य आणि पंचमातून, हा तुमच्यासाठी फारच शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षची युती होणार आहे. आता ही मंगळ हर्षची युती थोडीशी अशुभफलदायी असणार. तुमच्या अष्टम स्थानात मंगळाची आणि हर्षची युती. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं म्हणजे शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला या दरम्यान होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जातील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काय अनुभव येतील. तर एकंदरीतच मंगळ हर्षची युती तुमच्या नातेसंबंधावरती म्हणजे वैवाहिक जीवनावरती आणि तुमच्या आरोग्यावरती थोडीशी याचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो हर्ष तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आता हा जो केंद्रयोग आहे तो सुद्धा महत्त्वाचा राहील. खास करून तुमचे मित्रपरिवार जे खास करून तुमच्या वयापेक्षा थोडे लहान आहेत मित्र, त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. या सर्वांना आर्थिक संदर्भातले कागदोपत्री व्यवहार थोडेसे जपून करणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि रवी तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चमकदार कल्पना तुम्हाला येऊ शकतील. जर तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तर बिझनेस कशा प्रकारे करावा किंवा कोणता करावा, किंवा तुम्ही जर नोकरी करत असाल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा कामाचं जे तुमचं स्वरूप आहे ते कशा प्रकारे आणखी चांगलं करावं या संदर्भातलं किंवा तुमच्या मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले तुम्हाला या दरम्यान कार्यक्षेत्राच्या संदर्भात निश्चित मिळतील. तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला नक्की मिळतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ही तुमच्या भाग्यस्थानामध्ये आहे, मिथुन राशीमध्ये दिनांक 5 तारखेला, आणि जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे दिनांक 21 तारखेला. अर्थातच अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतले गेलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे अमावास्या आणि पौर्णिमा म्हणजे या महिन्याची 5 तारीख आणि 21 तारखे या दरम्यान कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. एकंदरीतच किंवा मोठ्या प्रमाणाने किंवा ढोबळ मनाने सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुळ राशीकरता आरोग्य आणि नातेसंबंध ते सुद्धा वैवाहिक जीवन आणि थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग्स आहेत, खर्च याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा व तुम्हाला हा जो महिना तर अतिशय उत्तम जाईल. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं
आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.